साहेब ते लोकांना बोलून घ्या. हां बोलून घ्या. सरळ लवकर फडा दादा 2 मिनिट. पुढे दादा ना. सिनेमॅटिक पुढे जा. सिनेमॅटिक दादा नमस्कार. दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा आगे बढ़ो. कॅमेरा वाल्याला जायला द्या. जय हो. शिवसेना जिंदाबाद. साहेबांचा जय हो. मागे वळा सगळ्यांनी थोडा ऐसा की हा जो इश्यू आहे त्या इश्यूसाठी दादांनी जे प्रयत्न केले त्याला आपल्याला यश मिळालेलं आहे. त्यानुसार त्यांची गाडी अगदी अर्धा 2 तासपर्यंत तिथे उभी होती. ते सर्व लोक सामानासहित आले होते मोठ्या लक्झरी गाडीतून आणि इथे एंट्री करण्याचा विचार होता. पण तत्पूर्वी आपण ज्यावेळेला दादांबरोबर मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये दादाने आपल्या समोरच पोलीस कमिशनर BMC कमिशनर त्यांना फोन लावले आणि त्यांना सांगितलं की हा इश्यू असा आहे की आमचे जर दहिसरच्या परिसरातले माणसं त्यांना जर त्यांना हे मिळत अलर्ट मिळत नसेल तर मुंबईवर कशी डायरेक्ट मागवता. म्हणजे हा इश्यू घेऊन त्यांनी तो तिथे त्यांना सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आम्ही लक्ष देतो आणि वैयक्तिक लक्ष देऊन ते काम करणार असं म्हणाले होते. त्यानुसार अशी गंमत झाली की शेवटी पॉलिटिशियनला सांगून तिथे आपल्याला गाड्या मागवाव्या लागल्या आणि त्याची सोय दादांनी आपल्याला केलेली आणि आपल्याला संरक्षण मिळालं. लक्षात असू द्या की दादांच्या पायाने त्यांना चालता येत नाहीये तरी पण ते आपल्यासाठी एवढी धावपळ करतायत. आता देखील त्यांनी दुपारी ते तिकडे गेले होते कमिशनरकडे. त्यांची बोलणी होती तिथे. ते सर्व करण्यासाठी ते तिकडे कार्यरत होते. पण इथे मात्र आपण ज्यावेळेला इथे उभे होतो त्यावेळेला तिथे ते कार्यरत होते आणि त्यांनी हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. फक्त एवढंच आहे की एक लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे. आपल्या प्रत्येकाला जागृत राहायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. हे मात्र मी तुम्हाला सांगतो. प्रत्येकाने हीच एकजूट, हीच एकता आणि हीच युनिटी शेवटपर्यंत दाखवायची आहे. आणि आता नेहमी सांगतो पद्धतीप्रमाणे सांगतोय की हा प्रॉब्लेम वैशाली नगरचा आहे, नुसता विभागाचा नाही. वैशाली नगरचा हा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून वैशाली नगरला अटॅच म्हणून तुम्ही रुद्राक्ष आहेत आणि त्यांनी आम्हाला पण सहकार्य करायचं. बरोबर. साहेब ते 300-400 पब्लिक मी विभागात आहे. तर आपण जरा बोला तर त्यांना फार आनंद होईल. प्लीज ऐका ठेवला ऐका तुम्ही साहेब. ठीक पण बोला सर्वांनी साहेबांसाठी. दादा सुर्वे साहेबांचा साहेबांचा आवाज ऐकताय ना. सीएम साहेबांचा करतोय. एकनाथ शिंदे साहेबांचा. प्रतिभाताई आणखी त्या दुसऱ्या ताई कुठे गेल्या. त्यांनी मला वारंवार फोन केले. आपण आला होता त्याच्यानंतर मी बोललो तसं काही इथे होणार नाही. पण ऑलरेडी याची ऑर्डर त्या अगोदर तरी इश्यू केलेली होती. त्यामुळे थोडीशी चुकी झाली होती. ते त्यांचे जे जॉईंट कमिशनर आहेत आपले BMC त्यांचं नाव विचारलं काय सतीशचं नाव काय गबरे साहेब नवीन स्टेटला आले होते. त्यांच्या लक्षात नव्हतं आणि ती ऑर्डर त्यांनी इश्यू
केली नव्हती. ऑर्डर इश्यू केल्यामुळे ह्या सर्व लोकांनी तिकडच्या इकडे यायचं त्यांना अलॉटमेंट झाली होती. तशी व्हायला नाही पाहिजे होती, कारण ह्याच्या अगोदर आपण ह्या टीएची आपल्या इथे असणाऱ्या गणबुवा कंपाऊंडच्या रोडमध्ये गेलेली लोक, त्याच्यानंतर सावित्री निवास त्याच्या नालामध्ये गेलेली लोक, ह्या लोकांना इथे द्यावा म्हणून मी प्रस्ताव माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं होतं. त्यांनी कमिशनर साहेबांना जेव्हा असणारे कमिशनर चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं प्रकाश शिंदेची मीटिंग लावून त्यामध्ये तुम्ही करून घ्या. तरीसुद्धा मी श्रीकांत शिंदे साहेबांना स्वतः खासदारांना घेऊन त्या मिटिंगला गेलो होतो. कारण माझे तुमचाच विषय होता असं नाही, आणखी 3-4 माझ्या इथले विषय होते. तुमचा नाला आहे मीनाक्षी मार्बलचा नाला, ते पाणी तुमचं त्याचा एक विषय होता, सिंग इस्टेटचा विषय होता, आणि शेखर पाण्याचा विषय होता आमच्या इथला समतानगरचा. असे 4-5 विषय महानगरपालिकेने मी मांडले होते. त्याच्याकरता एक कॉमन मिटिंग ठेवली होती, तेव्हा श्रीकांत शिंदे आपण बोलवलं होतं. त्यावेळी हे सर्व प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले होते आणि तशी नोटिंग झाली होती. ती नोटिंग डिपार्टमेंट वाईज होऊन वार्ड ऑफिसरला आली, वार्ड ऑफिसर DMC मॅडमकडे गेली, DMC मॅडमकडे परत इकडे गेली, त्यानंतर इस्टेट डिपार्टमेंटला गेली आणि इस्टेट डिपार्टमेंटला ती फाईल गेलेली होती. इस्टेट डिपार्टमेंटला थोडासा पाठीपुढे आम्ही पण गडबड असल्यामुळे थोडंसं पाठीपुढे झालं होतं. त्यात नेमकं चहल साहेब चेंज होऊन गगराणी साहेब इथे आले होते आणि त्यामध्ये थोडंसं ते राहून गेलं होतं. त्याच्या माध्यमात ह्यांनी अलॉटमेंट झाली आणि ते लोक इथे आले होते. मी तुम्हाला ह्याच्यासाठी बोललो कारण मला सकाळी फोन आला, त्यांना अलॉटमेंट झालं तुम्ही इथे लोक येणार सुंदर घरं भेटतात कोण तोडणार. ती सुद्धा मोठी घरं आहे, ती छोटी घरं नाहीत. 250 स्क्वेअर फूटची घरं असते तर असं पण नाही, ती 350 फूटची घरं आहेत. त्यामुळे कोणी इथे येणारच. ते साहजिक ते आले होते. पण म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो तुम्ही खाली उतरा, मी विरोध करा. कारण मी याच कामासाठी आपण त्या दिवशी मान्य खबरे साहेबांशी बोललो, जॉईंट CPशी बोललो, शिंदे साहेबांशी बोललो, त्यांची तब्येत झाली नव्हती. त्याच्यानंतर DMCशी बोललो, वार्ड ऑफिसरशी बोललो, इव्हन पोलीस स्टेशन आपण सिनियर साहेबांनी आपल्याला प्रचंड मदत केली त्या दिवशी पण. म्हणजे आज अचानक ते आले, मला ताईंचा फोन आला की आमच्या इथे आम्हाला असं नाही, पहिला एक दुसऱ्या कोणाचा मला फोन आला, त्यांचा फोन आला होता कोरगावपर्यंतचा, की दादा असं असं आहे आम्हाला कळलं 50 लोक का 100 लोक ही लोक आमच्याकडे येणार नाही. बोललो मी त्यांना सांगितलं आले तर तू फक्त विरोध कर. पण मला विरोध झालेला मला तो व्हिडिओ वर दाखवायचा आहे की जनतेचा किती विरोध आहे. तर कधी कधी काय होतं माहिती आहे, प्रकाश सुर्वेलाच विरोध करायचा आहे ही भूमिका काही आमच्या प्रतिनिधी दाखवतात. मी आता 1-2 प्रकरण नाही सांगत, त्यांचं असं असतं प्रकाश सुर्वेच असं करतो. पण मी जनाच्या हिताचीच गोष्ट करत असतो. माझा स्वतःचा स्वार्थ कुठेही कधी नाही आणि परमेश्वर कृपेने मी तसा स्वार्थसुद्धा ठेवणार नाही. तर असं कुणाचे ग्रह होतात म्हणून बोलत तुम्ही जनतेने खाली विरोध करा. जशी तुमची लोकं खाली उतरली तशी मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं. मला आणखीन एखादी एक न्यूज करून सांगते, त्यांचे 50 बसेस भरून सर्व लोक त्या समाजाचे आलेले आहेत आणि ते दादागिरी करणार आहेत. मला पण हे झालं, मला आमच्या मारलं तर मी माझ्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही पण सर्वांनी जा, काय होईल ते एकदाच होऊन जाईल. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्याला प्रचंड मदत केली आणि पुन्हा एक प्रकरण आपलं तडीच नेलेलं आहे. आता आपण गप्प बसायचं नाही. त्याच्यानंतर पुन्हा मी 2 दिवसांनी गगराणी साहेबांकडे आपण सर्वांनी मिळून जाऊया आणि त्याचा पूर्ण सोक्ष लावून घेऊया. पोलिसांना मी की ह्या सदनिकांच्या संदर्भातला जसं आम्ही तुमच्याकडे आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बा ज्या पद्धतीने त्याचा पूर्ण मोक्ष लागला पाहिजे, कारण इथे थांबून चालणार नाही. मागील 2 वर्षापूर्वी अशी कोरोनाच्या काळामध्ये घटना घडली होती आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रसंग अशाच पद्धतीने रिक्त सदनिका असल्यामुळे हा आलेला आहे. तो राहू नये अशीच आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे. सांगतो आता हा प्रकरण 90% झालेला आहे. 10% आपण जाऊन पूर्णपणे सॉल्व्ह करून आपण होऊन जाईल. पब्लिक का भारी विरोध था, कुछ बाहर के लोगों को यहाँ शिफ्टिंग दी गई थी. आपके प्रयास से ये मामला सॉल्व हुआ है, क्या संदेश देंगे? एक्चुअली मैं
श्रीकांतजी शिंदे जो हमारे खासदार हैं, उनका बहुत तहे दिल से और एकनाथ शिंदे जी का तहे दिल से स्वागत करना चाहता हूँ। और यहाँ के लोगों का मैं तहे दिल से स्वागत करना चाहता हूँ कि इस लोगों ने एक ही बताई करके बाहर के लोग यहाँ नहीं आ सके। अगर लोग अलग अलग होते थे तो एक अंदर घुस सकते थे। और सबसे बड़ा पुलिस का भी मैं बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, उन्होंने भी मदद की। वो भी समझते हैं एक्चुअली देखना है गया तो कायदा कानून ऐसा है कि 3 किलोमीटर के अंदर के लोगों को यहाँ देना चाहिए। फिर भी अभी वहाँ उनके पास कुछ जगह नहीं, तो जहाँ जहाँ नज़र आती है वहाँ उन लोग को भेजा दिया। इससे पहला मेरे बाजू में जो इसकी जगह खाली है जकात नगर, वहाँ भी उन्होंने धारावी के लोगों को लाने की कोशिश कर रहे हैं। उसका भी मैंने कड़ा विरोध किया है, क्योंकि मेरे यहाँ धारकाड़ी में जो लोग रहते हैं वन खाते में, उनको वहाँ घर बांध के देना चाहिए और वहाँ का वहाँ पुनर्वसन होना चाहिए। मेरी मांग है यहाँ के लोगों की वहाँ पुनर्वसन हो जाएगा तो उनका भला हो सकता है। बाहर के लोग यहाँ आएंगे, उनको भी तकलीफ और हमको भी तकलीफ, इसके लिए हम लोग ने कड़ा विरोध किया था। और आज इसके बारे में मुख्यमंत्री जी ने और श्रीकांत शिंदे जी ने आयुक्त को बताया और सच्चाई क्या थी वो भी हमने बताई। आयुक्त ने वो मान्य कर लिया है और स्टॉप पर दिया है और आने वाले 2 दिन में उनको यहाँ उनके ऑर्डर कैंसिल की जाएगी।